कितनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. हद्दवाढ झालीच पाहिजे. कोल्हापूर शहर हे मेट्रो सिटी मध्ये गेलं पाहिजे. ड वर्गातून अ वर्गामध्ये ब वर्गामध्ये कसे येईल ह्याकडे लक्ष दिले पाहिजे. कोल्हापूर शहरामध्ये IT पार्क आलं पाहिजे. कोल्हापूर शहरामध्ये 5 स्टार्स MIDC अजून आणखीन स्थापन झाले पाहिजे. कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळे प्रोजेक्ट करणाऱ्या चांगल्या कंपन्या इथं आल्या पाहिजेत. पण याला जबाबदार लोकप्रतिनिधीच आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणतो हद्दवाढ झाली पाहिजे, त्याच पक्षाचा दुसरा लोकप्रतिनिधी म्हणतो आमचा ठाम विरोध आहे. म्हणजे नेमकं यातलं सोल्युशन काय? तर सोल्युशन एकच आहे. प्रत्येक जण बॅटवाला पण यांचाच आहे, सध्याच्या राज्यकर्त्यांचा बॉलर पण यांचाच आहे आणि अंपायर देखील यांचाच आहे. त्यामुळे फक्त जनतेला चुकीच्या पद्धतीने मॅच दाखवणे हे यांचं काम सुरू आहे. ही मॅच फिक्सिंगचं आता हद्दवाढ ही मॅच फिक्सिंग आहे, ही होणार नाही. आमच्यात ताळमेळ बसू देणार नाहीत. मी म्हणायचं हद्दवाढ करा, तिकडून एक आवाज येणार तुम्ही काय मुबलक आम्हाला देऊ शकता का? आपण मुबलक देणारे राज्यकर्त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की तुम्ही जर योजनाच सगळं देऊ शकत नसाल तर हद्दवाढ करून काय करणार? आणि जर हद्दवाढ झाली तर एका दृष्टिकोनातून चांगलं पण आहे. कोल्हापूर शहर सक्षम झालं, हैदराबाद पॅटर्न राबेल, सोलापूर पॅटर्न राबेल, बेंगलोर पॅटर्न राबेल किंवा पुण्यासारखं कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल. म्हणजे आमच्या कोल्हापूर शहराचं नाव लौकिक होईल. पण याला जबाबदार सध्याचे राज्यकर्ते आहेत. मी पुन्हा एकदा बोलतो, बॉलर यांचा, बॅट्समन यांचा आणि अंपायर यांचा. ही मॅच फिक्सिंगचा आता सध्या सुरू असलेली हद्दवाढ म्हणजे मॅच फिक्सिंग. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.